जय महाराष्ट्र. मी नमस्कार सचिन सुभाषाणे जुचंद्र. आज आपण ऐकतो इंधन महाग झालं, पेट्रोल महाग झालं, डिझेल महाग झालं, गॅस महाग झाले. जर ऐका, जर असं असेल तर दारूच्या गुत्त्यावर किंवा दारूच्या अड्ड्यावर किंवा दारूच्या दुकानावर जी लोक दारू प्यायला जातात ती गाडी घेऊनच जातात ना. म्हणजे पोटात इंधन टाकायचं आहे तरी आपल्याला गाडी घेऊन जावी लागते. मग इंधन कुठे महाग झालं? दारू पिण्यासाठी माणूस गाडी चालवून जर घेऊन जात असेल तर इंधन महाग झालं का? आणि जी लोक म्हणतात महागाई झाली, अन्नधान्य महाग झालं. अन्नधान्य महाग झालं, मग अन्नधान्य कमी करणार ना. मग शिजवायला पण कमी गॅस लागेल ना. मग गॅस संपतो कसा काय? गॅस एवढा लागतो कसा काय? गॅस कुठे महाग झाला? दुसरी गोष्ट, जी शासकीय नोकरीमध्ये आहेत ती मंडळी म्हणतात की आमचा पेन्शन कमी होणार आहे, पेन्शन. आणि शासकीय नोकरदारांना किती फायदा केला माहिती आहे का? पेन्शनमध्ये वाढ झाली आहे शासकीय नोकरदारांना. हां, नुकसान झालं आहे ते आमच्यासारख्या तरुणांचं झालं आहे. आम्हाला नोकरी नाही, धंदे नाही, पण आम्ही वेल सेटल आहोत. आम्ही ज्या टायमाला नोकऱ्या करायच्या टायमाला केल्या. आज आमचा स्वतःचा फ्लॅट आहे, स्वतःची गाडी आहे, स्वतःचे 4 दागिने आहेत. का? आम्ही व्यसन नाही करत. आम्ही वेल सेटलच आहोत आणि आम्हाला कोणी वरून नाही दिलं आहे. आम्ही इथेच कमवलं, इथेच केलेलं आहे, सगळे केलेलं आहे. पण मेहनतीवर केलं आहे. कोणी आम्हाला आक्षेप पण नाही घेऊ शकत की राणे तू आमच्याकडून गलत पैसा घेतलास. मग माणसाने कुठे खर्च करायचा आणि कुठे खर्च करायला पाहिजे ही उपजत बुद्धी पाहिजे माणसाकडे. पैसा आहे म्हणून खर्च केला आणि नंतर बोलायचं मी कफालक झालो, आता माझ्याकडे पैसे नाही. पैसा खर्च करायला आणि पैसा कमवायला बुद्धी लागते. आणि जेव्हा बुद्धी लागते ना तेव्हा बुद्धीचा वापर करायचा, कुठे पण खर्च नाही करायचा. ज्याला पैसे कमवायची अक्कल नसते आणि खर्च कुठे करायचा हे माहीत नसतं त्यांना हे असे उपरसुपराचे धंदे लागतात. दुसरी गोष्ट, सोनं खरेदी करायचा ज्या गरिबांना प्रश्न पडला आहे, जे म्हणतात जे गरीब स्वतःला म्हणतात तुम्हाला सोनं खरेदी करू नका. अरे गरीब आहात ना, मग सोने खरेदी करता कशाला? करू शकता का तुम्ही? मग सोनं खरेदी करू नका हा कुठे आक्षेप आहे? तर मी म्हणतो ते चांगलं होतं ते चांगलं पहा. माणसाला वाईट पण दिसलं पाहिजे, चांगलं पण दिसलं पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं बघायला शिका. आज बाहेर एवढे इराक या साईडला, अमेरिका या साईडला बॉम्बस्फोट होत आहे. आपल्याकडे होतच आहे का? आपल्याकडे कुठे झाली का युद्धाची वेळ झाली का? आज जो तो सेटल आहे, सगळं करतोय. पहिला फाटके कपडे घालून फिरायचे लोक. आज कोण फाटके कपडे घालून फिरतोय का? कोण फिरतोय फाटके कपडे घालून? विनाकारण चांगलं आहे ते चांगलं पाहायला शिका. आणि ज्याला कमवायची अक्कल नसते आणि खर्च करायचा कुठे माहीत नसतं त्यांना गरिबीची झळ लागते. विनाकारण कसलेही काय करू नका. आणि दारू पिणे जरा सोडा, कारण दारू प्यायला जाताना गाड्या घेऊन जातात लोक. ते जरा सोडा, जरा दारू पिणं. पण 500 रुपयांचा गुटखा दिवसाला खाणारे लोक पण आहेत. ते पण म्हणतात महागाई वाढली. दारूवर आक्षेप घ्या, गुटख्यावर आक्षेप घ्या, तंबाखूजन्य पदार्थावर आक्षेप घ्या, त्याच्यावर महागाई झाली आहे. आणि अन्नधान्य कुठे करायचं? रिलायन्स मॉलमध्ये जा, तिथे अन्नधान्य स्वस्तामध्येच मिळणार. हे दुकानदार जास्त लुटतात आहेत. मी 100% सांगतो तुम्हाला. वजनामध्ये वगैरे सगळं लुटतात आहेत. हा आक्षेप माझा आहे. मी रिलायन्समध्ये खरेदी करतो, होतात स्वस्तमध्ये. आज सगळं ऑनलाईन झालं आहे. दुकानमध्ये कोण जात आहे? प्रत्येक गोष्ट ऑनलाईन मागवतात. ना मिडलमॅनची गरज, ना दलालीची गरज, ना कोणता एजंट. सगळं व्यवस्थित झालेलं आहे. होलसेल रेट डायरेक्ट कंझ्युमरपर्यंत झालेलं आहे. होलसेल रेट डायरेक्ट कंझ्युमरपर्यंत अशी गोष्ट झालेली आहे. कुठे महागाई आहे? खर्च करायची, कुठे खर्च करायचा हे पाहिजे मला लक्षामध्ये. आणि अक्कल घाण ठेवण्यासारखं करू नका. विनाकारण कसले पण आक्षेप घेऊ नका. आणि कुठल्या गरिबांना प्रश्न पडला सोने खरेदी करायचं ना ते जरा बघा. जय महाराष्ट्र.